अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल जे बलात्कारी विधान केलंय ते ऐकून कुठल्याही सुसंस्कृत माणसाचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही। वैचारिक विरोध जरूर असावा, टीका जरूर करावी, परंतु त्याला सुद्धा एक पातळी असावी। हा महाराष्ट्र जिजाऊंचा, सावित्रीचा, रमाईचा, अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे। पण याच महाराष्ट्रात एक महिला दुसऱ्या महिलेच्या बद्दल असं जर बलात्कारी विधान करत असेल, घृणास्पद विधान करत असेल, तर अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजे। भारताच्या संविधानानं कायम स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या हक्कासाठी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळेच स्त्री, मग ती मुख्यमंत्र्याची पत्नी असेल किंवा कुठली सर्वसामान्य महिला, ती गायिका असेल किंवा नायिका असेल किंवा ती कुठल्याही पद्धतीचे कपडे घालत असेल, पण तिला सन्मानानं वागवलं गेलं पाहिजे। लोक म्हणतात की स्त्रीच्या डोक्यावरती पदर असावा, पण मी म्हणते की आधी तुमच्या डोळ्यात आदर असावा। त्यामुळे जर एखादी स्त्री एका विशिष्ट जातीची किंवा धर्माची आहे म्हणून, ती गात असेल म्हणून, किंवा ती विशिष्ट पद्धतीचे कपडे घालते म्हणून, किंवा ती फक्त मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे म्हणून जर त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची विधानं केली जात असेल, तर संविधानाचं शस्त्र वापरून, कायद्याचं अस्त्र वापरून अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घातला गेला पाहिजे। जय भीम, जय शिवराय।